नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वातावरणातील उष्णता वाढल्याने उन्हाची काहिली आता वाढू लागली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी लिंबू पाणी सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र मागील महिन्याच्या तुलनेने सध्या लिंबाचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात मागील महिन्यात 10 रुपयांना 2 मिळणारे लिंबू आता चक्क 10 रुपयांना 1 मिळत आहे. त्यामुळे नागरिक लिंबू घेताना घासाघीस करताना दिसत आहेत. घाऊक बाजारात लिंबाच्या किमती वाढल्या असून त्यांची आवक कमी झाली आहे. लिंबाचे भाव वाढल्याने लिंबू सरबताचे भाव देखील आपोआप वाढले आहेत. मात्र किमती वाढल्या असल्या तरी आरोग्यवर्धक लिंबू असल्याने नागरिक लिंबू खरेदी करताना दिसत आहेत. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण याचे महत्त्व शालेय स्तरावर बालवयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना पनवेल महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालय, गुजराती शाळा, हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्या मंदिर, उर्दू शाळा या ठिकाणी पर्यावरण विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पर्यावरणाचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी पर्यावरण सेवा योजना महापालिकेच्या वतीने पालिका कार्यक्षेत्रातील 25 माध्यमिक विद्यालयांमध्ये राबवण्यात येत आहे. या पर्यावरण सेवा योजना अंतर्गत लोकनेते दिबा पाटील विद्यालय, गुजराती शाळा, हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्या मंदिर, उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण सेवा योजनेची माहिती देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे दत्तक घेऊन त्यांना वाढवण्याविषयी सांगण्यात आले. तसेच जल या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. विविध पातळ्यावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधायुक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग या विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार तात्काळ दुरुस्ती, डागडुजीकरणाच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदानाचा पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प या सुविधा पुरवण्याबाबत निर्देश दिले. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रांचे सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी. पुरेसा सूर्यप्रकाश, रस्ते, विद्युत जोडणी, प्रकाश व्यवस्था या दृष्टीने नियोजन करावे. यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करून घ्याव्यात. मतदान केंद्रांवर ठळक अक्षरात मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक लावावेत. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असेही सांगितले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात बाजारभावापेक्षा कमी दराने फळांची विक्री झाल्याचे दाखवून APMCचा सेस बुडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी चेतावणी फळ मार्केटच्या उपसचिव संगीता आढांगळे यांनी दिली आहे. काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना बाजारभावानुसार दर न आकारता बिले दिल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सध्या फळ बाजारात आंबा, कलिंगड फळांचा हंगाम सुरू आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणाहून आंबे येत आहेत. यामध्ये आंब्याच्या विविध प्रकारच्या जाती असून प्रतवारीनुसार त्यांचे दर ही वेगवेगळे आहेत. आंब्याची खरेदी केल्यावर व्यापाऱ्यांकडून खरेदीदारांना बिले दिली जातात. खरेदीदारांना बाजार आवारातून बाहेर पडताना ही बिले दाखवूनच बाजार आवारातून बाहेर पडता येते. या खरेदीवर 1% सेस बाजार समितीला मिळतो. मात्र हा सेस बुडवण्यासाठी अनेक व्यापारी बिलावर कमी दर दाखवून मालाचे बिल बनवून देतात. त्यामुळे बाजार समितीने आता व्यापाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. खालापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची परिसर भेटीत शेतकरी आणि पत्रकार राजीव मोळेकरांच्या परसबागेला
भेट देत फळभाज्यांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या तर गाणी पोवाडे सादर केले। शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एक क्षेत्र भेट ही अपेक्षित ठरली आहे। त्यानुसार खालापूरमधील शेतकरी आणि जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी राजीव मुळेकर यांनी त्यांच्या परसबागेत हे विद्यार्थी गेले होते। खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास, सहशिक्षिका सारिका गोळे, राजश्री राक्षे, पत्रकार नितीन भावे, ग्रामस्थ राजन क्षीरसागर, रंजना जगताप याप्रसंगी उपस्थित होते। श्रीवर्धन बाजारपेठ आणि पेशवेआळी यांना जोडणारा कोपरी रस्ता दादरपुराजवळ वाहनतळ झाला आहे। या रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुचाकी उभ्या केलेल्या आढळून येतात। तसेच अनेक रिक्षा चालक देखील आपल्या रिक्षा या गल्लीमध्ये लावून बाजारपेठेत फिरत असतात। पेशवेआळीकडून थेट बाजारपेठेत येण्यासाठी पूर्वी या रस्त्याचा वापर केला जायचा, परंतु पावसाळ्यामध्ये हा रस्ता नाला म्हणून वापरला जात आहे। 3 ते 4 वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेने या संपूर्ण नाल्यावरती कॉन्क्रीट टाकून चांगला रस्ता तयार केला आहे। सदरचा रस्ता हा दुचाकी, सायकल स्वार तसेच पादचारी यांच्या वापरासाठीच असला तरी अनेक नागरिक या रस्त्यावरून रिक्षा, 4 चाकी वाहने घेऊन जाताना आढळतात। दादर पुलाजवळून सुरू होणारा हा रस्ता वाहनतळ झाल्याचे पाहायला मिळत आहे। नगर परिषदेने पेशवेआळीकडून सुरू होणाऱ्या रस्त्याजवळ लोखंडी पोल उभे केले होते, जेणेकरून या ठिकाणाहून फक्त दुचाकी स्वार तसेच पादचारी यांना जाता येईल, परंतु काही विघ्नसंतोषी नागरिकांनी हे पोल मोडून टाकले। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने या रस्त्यावरती वाहने उभी करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे। नवी मुंबई महापालिकेच्या बालवाडी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या 51,867 विद्यार्थ्यांना आता 1 वर्षांचा नव्हे तर 2-2 वर्षांचा गणवेश पुरवठा करण्यात येणार आहे। यात शालेय गणवेश, पीटी गणवेशासह स्काउट गाईडच्या गणवेशाचा समावेश आहे। गेल्या 2023-2024च्या गणवेशाचा घोळ असताना आता प्रशासनाने थेट 2024-2025 आणि 2025-2026 साठीची गणवेश पुरवठ्यासाठी मूळ उत्पादक कंपन्यांकडून देकार मागवली आहे। 2 वर्षांच्या गणवेश पुरवठ्यावर महापालिका तब्बल 27,56,85,486 रुपये खर्च करणार आहे। महापालिका शाळांमध्ये बालवाडी ते 8वी पर्यंत 22,669 विद्यार्थी, 22,357 विद्यार्थिनी आणि उर्दू माध्यमाचे 386 विद्यार्थी शिकत आहेत। तर 8वी ते 10वी पर्यंतचे 3,175 विद्यार्थी, 3,193 विद्यार्थिनी आणि उर्दू माध्यमाचे 87 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। प्रत्येकी 2 शालेय गणवेश, पीटी आणि स्काउट गाईडचा 1 गणवेश कंत्राटदाराने द्यायचा असून त्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेत जाऊन मापे घ्यायची आहेत। रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरू आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे। या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत। रायगड जिल्हा हा रायगड आणि मावळ अशा 2 लोकसभा मतदारसंघात विभागला आहे। जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात तापमान वाढीस लागण्यापासून जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा कमी होताना दिसत आहे। रायगड जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 45.39% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर गेल्या वर्षी मार्च 2023च्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 62.60% पाणीसाठा उपलब्ध होता। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात सर्वात कमी 16% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर सर्वाधिक पाणीसाठा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील
आंबेघर आणि पनवेल तालुक्यातील उसरण धरण क्षेत्रात 75% पाणीसाठा उपलब्ध आहे। या वर्षातील उन्हाळ्याचे अजूनही 2 महिने शिल्लक आहे। पाणी कमी होण्याचा वेग पाहता पाण्याची जतन करण्याची आवश्यकता आहे। अजूनही पावसाळा सुरू होण्यास किमान 2.5 महिने शिल्लक असल्यामुळे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे। रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा पाहता यामध्ये प्रामुख्याने मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात 25%, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात 75%, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात 36%, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात 55%, खालापूर तालुक्यातील भिलवले 58%, पनवेल तालुक्यातील मोरभे धरण क्षेत्रात 62%, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात 40% पाणीसाठा उपलब्ध आहे।